राईट कोड स्नॅपर्स आज आपण पाहणार आहोत HTML पॅराग्राफ टॅग सिंपल आहे. सो लेट्स स्टार्ट इट. ए पॅराग्राफ इज अ ब्लॉक ऑफ टेक्स्ट अँड इट ऑलवेज स्टार्ट्स ऑन अ न्यू लाईन. तर पॅराग्राफला काय म्हटलंय? ब्लॉक ऑफ टेक्स्ट म्हणजे आपण एका ग्रुपमध्ये मल्टिपल टेक्स्ट जेव्हा लिहितो, त्यालाच आपण पॅराग्राफ म्हणतो. जसं की आपण स्कूल लाईफमध्ये, कॉलेज लाईफमध्ये, एक्झाम्स लिहिताना नोटबुकमध्ये खूप सारे पॅराग्राफ्स लिहिलेले आहेत. हे सिमिलर तेच आहे. यात काहीही वेगळं नाहीये. अँड इट ऑल्वेज स्टार्ट्स ऑन अ न्यू लाईन. तर पॅराग्राफ हा कधीही न्यू लाईनवर, नवीन लाईनवर स्टार्ट होतो. द पी एलिमेंट डिफाईन्स अ पॅराग्राफ. तर तिथे अँग्युलर ब्रॅकेटमध्ये जो पी लिहिलाय, तो कशाला डिफाईन करतोय? तर पॅराग्राफ टॅगला डिफाईन करतोय. द पी टॅग इज अ कंटेनर एलिमेंट दॅट रिक्वायर्स बोथ अँड ओपनिंग पी टॅग अँड क्लोजिंग पी टॅग. तर पॅराग्राफ टॅग हा काय आहे? तर कंटेनर एलिमेंट आहे. आणि त्याला दोन्हीची रिक्वायरमेंट असते, की स्टार्टिंग टॅगचीही रिक्वायरमेंट आहे आणि क्लोजिंग टॅगची रिक्वायरमेंट पण आहे. आणि याच्यामध्ये जो आपण कंटेंट लिहू तो ॲज अ पॅराग्राफ ॲक्ट करणार आहे. तर सिंटॅक्स पाहिला तर सिमिलर आहे. आता मी जे सांगितलं त्याच्यात, की अँग्युलर ब्रॅकेटमध्ये पी टॅग पी लिहिलाय, अँग्युलर ब्रॅकेट क्लोज केलंय, त्यानंतर आलाय कंटेंट आणि अँग्युलर ब्रॅकेटमध्ये पुन्हा क्लोज केलंय त्या पी टॅगला. ओके. आता सिंपल मी माझ्या व्ही-एस कोडच्या स्क्रीनवर एक पॅराग्राफ क्रिएट केलाय. पी टॅगचा यूज करून एक डमी पॅराग्राफ क्रिएट केलेला आहे. ओके. आणि ज्यावेळेस मी तो ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करून ब्राउझरवर ओपन करतो, तर त्याचं आउटपुट मला असं बघायला मिळतंय, की एक पॅराग्राफ क्रिएट झालेला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, कॉमेंट करा अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल.